केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर समाज घडवण्याचं एक अस्त्र आहे हे सिद्ध करून दाखवलंय कळंबोलीच्या सुधागड विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र बाजीराव पालवे यांनी। 1,500हून अधिक शाळाबाह्य मुलांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचं शिवधनुष्य त्यांनी पेललं। केवळ भिंती नव्हे तर विद्यार्थ्यांची मनबोलकी करणाऱ्या या किमयागाराला राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय। एक आदर्श शिक्षक, मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थानं समाजशिल्पी असलेल्या राजेंद्र पालवे यांच्या कार्याचा सकाळ सन्मान पुरस्कार देऊन गौरव करताना सकाळ समूहाला अत्यंत आनंद होत आहे। सन्माननीय प्राचार्य श्री पालवे सर यांचा काल जो सन्मान झाला त्या सन्मानाच्या प्रीत्यर्थ आज आपण माध्यमिक विभाग, ज्युनियर कॉलेज आणि कार्यालय विभाग यांच्या वतीने आपण सन्मान करण्यात आहोत। तत्पूर्वी मी स्वागत गीताला निमंत्रित करतो। ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करायचे। स्वागतं 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 कैसा पावन सुहावन समय आज में सरताज है। कैसा पावन सुहावन समय आज है। आप आए अतिथियों में सरताज है। देव की भांति पूजन करे आज हम। देव की भांति पूजन करे आज हम। स्वागतं 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 मन की बगिया से हमने है कलियां चुनी। श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी। मन की बगिया से हमने है कलियां चुनी। श्रद्धा के फूलों से हमने मिलके अर्पित सुमन आज हम करते हैं। स्वागतं 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 स्वागतं। सगळ्यांची इच्छा होती पण आपल्या सगळ्यांचे आग्रहास्तव त्यांना नकार देणं शक्य झालं नाही। मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी हा छोट्या सत्काराचा कार्यक्रम स्वीकारलेला आहे। माननीय प्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्कार होते श्री पालवे सर, केळकर सर, कांबळे मॅडम आणि आपले कार्यालयीन अधीक्षक माननीय श्री पाटील सर, उपस्थित सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी। कालच एक मोठा कार्यक्रम दादरमध्ये झाला। सकाळ वृत्तपत्र समूहाने महाराष्ट्रातील विशेष कर्तृत्व गाजवलेल्या व्यक्तींचा सन्मान केला गेला। त्यात शिक्षण क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आपल्या विद्यासंकुलाचे प्राचार्य माननीय श्री पालवे सरांना सकाळ सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे आणि हा सन्मान अतिशय मोठा होता। तो निवळ पालवे सरांचा सन्मान नाही तर आपल्या सगळ्या सुधागड परिवाराचा सन्मान आहे असं मी म्हणतो। कारण आपल्यापैकी कोणीतरी एक कुठेतरी एखादा पुरस्काराची मानकरी ठरत आहे आणि त्याचं क्रेडिट जरी पालवे सरांना जात असतं तरी त्याचे भागीदार आपण आहोत आणि आपण त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी हा कार्यक्रम एक आपण आग्रह केला म्हणून घडवून आणलेला आहे। तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक छोटंसं पालवे सरांबद्दलचा व्हिडिओ इथे समोर आपण बघणार आहोत जो सकाळ समूहाने प्रदर्शित केलेला आहे। तोच एक प्रयत्न आम्ही ज्युनियर कॉलेजच्या गौरव पाटील आणि संजय पाटील यांच्या सहकार्याने आपण बघूया। भिंती नव्हे तर विद्यार्थ्यांची मनबोलकी करणाऱ्या या किमयागाराला राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आला। एक आदर्श शिक्षक, मार्गदर्शक आणि अर्थानं समाजशिल्पी असलेल्या राजेंद्र पालवे यांच्या कार्याचा सकाळ सन्मान पुरस्कार देऊन गौरव करताना सकाळ
पालवे सरांचे मनपूर्वक अभिनंदन या निमित्ताने करतो. वर्धापन दिनानिमित्त सकाळ वृत्तपत्र समूहाने प्रभादेवी मुंबई रवींद्र नाट्य मंदिर येथे झालेला सन्मान सोहळा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस, विधानसभा अध्यक्ष मान्य श्री राहुलजी नार्वेकर, माननीय मंत्री महिला व बाल विकास आदितीताई तटकरे, मंत्री महोदय श्री आशिष शेलारजी, सन्मान्य मंत्री जी मंगल प्रभात लोढा, सन्मान्य मंत्री प्रताप सर नाईक, सिने अभिनेते श्री रितेश देशमुख, फरहान अख्तर, मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर मान्य रितू तावडे, तसेच सकाळ वृत्तपत्र समूहाच्या सौ जान्हवी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व विधानसभा अध्यक्ष सन्मान्य श्री राहुल नार्वेकर यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला. राजासारखं मन आणि मनासारखा राजा असे राजेंद्र बाजीराव पालवे सर यांचा आपण ज्युनियर कॉलेजच्या वतीनं सन्मान करूया. मी सर्वच ज्युनियर कॉलेजचे प्रमुख उपस्थित असणारे सहकार्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा. मुझे चलना है पथ पर निरंतर बढ़ना है, बनकर पथिक अब कुछ कर गुजरना है. जो स्वप्न मेरी आँखों में है उस स्वप्न को साकार मुझे अब करना है. राह में चाहे मुश्किल हो हजार, हर मुश्किल को पार मुझे करना है. मुझे चलना है पथ पर निरंतर बढ़ना है, बनकर पथिक अब कुछ कर गुजरना है. कहीं असफल ना हो जाऊं इस भय का त्याग मुझे करना है. कहीं मार्ग से ना भटक जाऊं उस विषय का चुनाव मुझे. मला अभिमान वाटतो की सुधागड एज्युकेशन सोसायटीमध्ये सरांनी पहिलं काम कोणाचं केलं असेल तर ते माझं काम केलं ज्युनियर कॉलेजला, याचा मला खूप अभिमान आहे. त्यावेळेस सर पालीला सहाय्यक शिक्षक म्हणून काम करत होते आणि संस्थेला ज्या ज्या वेळेस गरज लागेल त्या त्यावेळेस सरांनी मदत केली. त्याचं फळ त्यांना खवली या ठिकाणी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून पद मिळालं आणि खवलीला गेल्यानंतर त्या ठिकाणी कवळाची शाळा होती, बिल्डिंग व्यवस्थित नव्हती. सरांनी संस्थेच्या मदतीने गावकऱ्यांच्या मदतीने खवलीला इमारत बांधून दिली. त्याचंही फळ सरांना मिळालं. कोलार हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या ठिकाणी त्यांना प्राचार्य म्हणून बढती मिळाली. आणि सगळ्यात शेवटी आपल्या सुधागड एज्युकेशन सोसायटीमध्ये असणारं जे आपलं सुधागड विद्यासंकुल आहे या ठिकाणी 2019मध्ये सरांना या ठिकाणी संस्थेच्या वतीने 2019पासून कलमोली या ठिकाणी सर काम करत आहे. 19पासून काय केलं सरांनी आपल्या सर्वांना माहिती आहे, मला जास्त सांगण्याची गरज नाही. माका या छोट्याशा गावामध्ये सरांचं मूळ गाव पाथर्डी तालुक्यामध्ये कोलार आहे आणि नंतर त्यांचे वडिलांनी त्या ठिकाणी स्थलांतरित झाले. एका छोट्याशा गावामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेला एक मुलगा काय करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माननीय श्री राजेंद्र पालवे सर. आता मी जाता जाता एकच बोलतो की आपल्या शिक्षकांचे जे आमदार आहेत ज्ञानेश्वर म्हात्रे सर, शिक्षकांचा आमदार शिक्षकच दादरमध्ये आहे, बाकीच्या सोसायटीमध्ये सुद्धा आहे. माझी अपेक्षा आहे की आपल्या पालवे सरांना शिक्षणच्या नेतृत्वाने थांबतो. धन्यवाद. यानंतर कार्यालय प्रमुख पाटील सर आणि माझे सहकारी आपण बदलून बघितले. सरांना पहिल्यांदा मी पाली येथे बघितले. जेव्हा मी पालीला होत होते आणि सरांची आणि माझी ओळख झाली.
फाट्यात मी सरांना पाणी दिलं. त्याच्यानंतर सर खवलीला त्यावेळेस खवली येते मुख्याध्यापक होते. त्याच्यानंतर कोलाड आणि मग इकडे आपल्याकडे कलमपुरी. तर आपल्याला सांगायची गरजच नाही की सरांचं कर्तृत्व आणि कार्य काय आहे. सर सगळीकडे आहेत बघा, पंचवटीमध्ये आहेत, संस्थेत आहेत, शाळेत आहेत. आपली कामं, विद्यार्थ्यांचं हित, विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या जे काही अडीअडचणी आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य संजय पाटील, पर्यवेक्षक खेळकर सर, कांबळे मॅडम, कार्यालयीन प्रमुख आपले वासुदेव आणि तुम्ही सर्व, हिंदी विभागाच्या कार्यालयीन प्रमुख आपल्या ज्योती म्हात्रे मॅडम आणि समोर बसलेले सगळेच माझे सहकारी बंधू आणि भगिनी. मला काय माहिती नाही, परंतु काय हे बोलले काहीतरी उत्तर द्या. हा प्रश्नच एवढा मोठा आहे तर काय उत्तर द्यायचं असा विषय आहे. काम करत राहणं एवढंच माझ्यामध्ये होतं आणि मनापासून मला माहीत नाही की तो एवढा मोठा पुरस्कार असेल. माझी कालपर्यंतची मानसिकता नव्हती की ठीक आहे बाबा असेल काहीतरी. आणि खरं सांगतो माझ्याकडे एकही ड्रेस नव्हता जाण्यासाठी. घरात होते परंतु तयार काहीच नव्हतं. मग मी म्हटलं काय करायचं, तर मला एक जणांनी शर्ट घेतला, एकाने पॅन्ट घेतली, एवढंच काय एकाने बनियन पण घेतलं खरं सांगायला हवं. एकाने टोपी जाऊन आणली आणि ते सगळा साथ करून म्हणजे तिथे गेल्यानंतर कळलं की अरे आपण वेगळ्या विश्वामध्ये आलो. वास्तविक पाहता मुख्यमंत्री त्या कार्य सगळेच मंत्री महोदय त्या ठिकाणी होते. तेवढ्या मान्यवराच्या याच्यामध्ये ज्या वृत्तपत्राचा प्रवास 70 वर्षाचा आहे त्या वृत्तपत्राच्या समूहाने दरवर्षी असे कार्यक्रम घेतात आणि खरोखर समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांना ते थोडंसं टिपतात आणि त्यांना कुठेतरी प्रेरणा देण्याचं काम हा सकाळ परिवार करतो आणि त्याच्यामध्ये माझा नंबर लागला असं मी समजतो. याचा अर्थ की मी एकदम आता खरं मी इथे मी नाहीच बोललो होतो. मला तर कारण काय आपण एवढं मोठे नाही की तुम्ही सत्कार करायचा, एवढं वेळ बसायचं, मनात काहीतरी विचारायचे, कशाला एवढा वेळ थांबायचं आणि अनेक विचार मनामध्ये आणायचेच नाही. मला फक्त माझं काम करत राहायचं होतं. पण मी तुमच्यातलाच आहे. काम करत असताना आपल्या सुधागडचं नाव माझ्याबरोबर राज्यामध्ये गेलं आणि आपली शाळा राज्याला माहिती झाली की इथे सुद्धा एक सुधागडचं काम चांगल्या पद्धतीत चालतं. याचाच मला खऱ्या अर्थानं मोठा अभिमान आहे. या सन्मानाचा मानकरी मी अजिबात नाही. तर मला वाटतं माझ्या या ठिकाणी असणारे सगळे पालकवर्ग माझे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्याला काम करणारे माझे सर्वच तुम्ही सगळे शिलेदार. आणि याचं श्रेय मी कधी शिकवलं नाही, मी कधी विद्यार्थ्यांच्या समोर गेलो नाही किंवा असा डायरेक्टली माझा शिक्षणाचा संबंध नाही. तरी पण एक प्रमुख या नात्याने काम करत असताना मी बऱ्याच शाळा फिरतो आणि त्या पद्धतीने माझी शाळा पुढे कसे जाईल याच्यासाठीच माझा नेहमीचा हा प्रयत्न असतो. इथेच नाही तर कळवलीत तर बदल केला असा एवढा पाहिजे तसा झाला नाही. तर सरांनी सांगितल्यापासून मला ग्रामीण भागातसुद्धा आवड आहे. कवलीची शाळा तुम्हाला म्हणजे वस्तूचीच सांगितली तर मी तुम्हाला 2 तास त्याच्यावर बोलेन, कारण मी तेवढं काम केलं म्हणून. शाळा बांधताना, शाळा नसताना म्हणजे तिथे किती प्रॉब्लेम आले होते, कसे सोडवले, ही एक कला मला देवाने दिलेली आहे. आणि कुठलाही माणूस असला तर म्हणजे त्या गावामध्ये खरं सांगायचं आपण राष्ट्रवादीचे होतो. एवढं वातावरण टाईट होतं तर अख्खं गाव शिवसेनेच्या पाठीमागे होतं आणि ते काहीच करून द्यायचे नाही. काही गावात काहीच करून येतं फक्त तेवढं मी सांगतो. मी काय केलं म्हटलं आता आपल्याला खवलीसाठी शाळा भरत होतो. मी पहिल्या ज्या ठिकाणी गेलो आणि तिथं बसलो
म्हणजे अशा अवस्थेत